पॉलिश केलेले गहू घ्यायचे आहेत 1 वाटी। त्यानंतर रात्रभर हे भिजत घालून ठेवायचे आहेत। एका भांड्यामध्ये 2 तांबे म्हणजेच 5 वाटी इतके पाणी घ्यायचे आहे आणि हे गहू त्यामध्ये शिजत घालण्यासाठी टाकायचे आहे। त्यानंतर 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचे आहे। 30 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर गूळ घालायचे आहे। गुळाचे प्रमाण हे 2 वाटी इतके ठेवायचे आहे। त्यानंतर आता आपण खवा टाकून घेऊया। तुम्ही यामध्ये कस्टर्ड पावडरचा देखील वापर केला तर खूप छान ही खीर लागेल। त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। आता हे 15 ते 20 मिनिटे छान असं शिजवून घेऊया। त्यानंतर आता 1 वाटीभर इतके दूध टाकून घेऊया। 1 चमचाभर इतके तूप टाकून घ्यायचे आहे। आता छान असा फ्लेवर येण्यासाठी इलायची पावडर टाकून घेऊया। तयार आहे जिभेवर रेंगाळेल अशी गोडसर रबडीसारखी लागणारी गव्हापासूनची खीर। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हां, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।